नमस्कार मंडळी, मैत्रिणींनो, आज मी बनवते कोबीची भाजी. अगदी झटपट 5 मिनिटांमध्ये तयार होणारी. आता मी इथे तेल गरम करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई जिरं टाकून घेतलं. राई जिरं चांगलं तडतडलं की याच्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचं. हिंग घालून झाल्यानंतर याच्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता. ही भाजी अगदी 5 मिनिटातच होते आणि कच्ची पक्की भाजी बनवायची, खूप शिजवायची नाही. खूप शिजवली की भाजीची टेस्ट थोडी वेगळी होते. नंतर त्याच्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं घालून घेतली. ही फोडणी चांगली तडतडली की मग याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा. आणि कांदा परतते वेळी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठही घालून घ्यायचं. आता कांदा चांगला गुलाबी रंगावर येईपर्यंत मी परतून घेते. नंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये अगदी कमी, खूपच कमी म्हणजे पाव चमचा इतकीच हळद घालायची. खूप हळद नाही घालायची. खूप हळदीमुळं भाजीची टेस्ट बिघडते. ह्या भाजीला खूप जास्त हळदीची वगैरे अशी काही गरज नाही पडत. थोड्याच हळदीमध्ये ही भाजी खूप छान लागते. अगदी मी पाव चमचा इतकीच याच्यामध्ये हळद घालून घेतली आणि हे सर्व चांगलं एकजीव करून घेतलं. नंतर याच्यामध्ये मी कोबी चांगली पातळ चिरून ठेवली होती, ती घालून घेणार आहे. ह्या भाजीला पाणी वगैरे अजिबात लावायचं नाही, याला खूप पाणी सुटतं. आता ही मी भाजी चांगले मिक्स करून घेते आणि याच्यावरती 1 मिनिटभर असं झाकण ठेवून घ्यायचं आणि गॅस फास्टवरतीच ठेवायची. 1 मिनिटानंतर मग मी हे झाकण काढून घेणार आहे. ही भाजी 50% इतकी शिजली जाते आणि तेवढी शिजवून घ्यायची, खूप शिजवायची नाही. जास्त शिजवली की भाजीची टेस्ट वेगळी लागते. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा, ही भाजी खूप छान लागते. आता बघा याच्यामध्ये खूप पाणी सुटलं आहे. आता ही भाजी अशी साईडला मी करून हे जे मध्ये पाणी आहे हे सुकवून घेणार आहे. ही भाजी फास्ट गॅसवरतीच पटकन अगदी होते आणि जास्त शिजत नाही. स्लोवरती वगैरे आपण 5 मिनटं वगैरे झाकण ठेवलं की खूप शिजली जाते. नंतर त्याच्यामधलं जे पाणी होतं ते मी सुकवून घेतलं आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली आणि एक चांगली हलवून घ्यायची. अशा प्रकारे एकदा नक्की बनवून बघा, ही भाजी खूप खायला छान लागते. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.